निश्चितपणे आपल्याला जो त्रास झालेला आहे त्याबद्दल निश्चितपणे या कार्यालयाच्या वतीनं आपली क्षमा मागतो। मात्र याचा अर्थ असा नाही की आम्ही चूक केलेली आहे, कारण तो स्टँडर्ड प्रोसिजरचा भाग आहे। 93 ठिकाणी आपण सक्सेसफुली रोखलेले आहेत। आता एक ठिकाणी झालं, निश्चितपणे इथून पुढे दुसरीकडे होणार नाही याच्यासाठी खातरजमा करण्यासाठी आपण लेखी पण कळवूया आणि निश्चितपणे जो याच्यामध्ये बदमाशी करणार असेल त्याला मात्र निश्चितपणे सामोरं जावं लागेल। नमस्कार मित्रांनो, मी शिवाजीराव गायकवाड आणि तुम्ही पाहत आहात आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह। मी आहे सध्या लातूर येथील महिला व बाल कल्याण विभाग जिल्हा परिषद लातूर या ठिकाणी, आणि याच ठिकाणी कार्यालय आहे महिला व बाल विकास भवन। या कार्यालयाच्या माध्यमातून महिला व बाल विकासाचे कामे केले जातात। याच कार्यालयातून बाल विवाह जर होत असले तर रोखले जातात। असे अनेक प्रकारचे कामं, चांगल्या पद्धतीचे कामं या कार्यालयातून होत असतात। मात्र ज्या वेळेस याच कार्यालयातून काहीतरी खोटे कामे होतात, काहीतरी बनावट कामे होतात, हे त्यांच्या निदर्शनास आणून द्यायचं काम आपलं आहे आणि ती जबाबदारी स्वीकारून मी या कार्यालयामध्ये जाणार आहे। माझ्यासोबत अहमदपूर तालुक्यातील हे नागरिक आहेत, दोन तुकाराम पोले आणि त्यांची वडील आहेत माझ्यासोबत माझ्या डाव्या बाजूला, आणि या कार्यालयामध्ये मी त्यांच्याचसाठी आलो आहे, घेऊन जाणार आहे मी डायरेक्ट थेट कार्यालयामध्ये। चला माझ्यासोबत चला तुम्ही, आणि तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ चालू ठेवा, म्हणजे का आपल्याला त्यांच्या निदर्शनास आणून देता येईल की आम्ही काय इथे आलो, किती वाजता आम्ही इथे आलो, किती वाजता इथे अधिकारी येतात, काय स्थिती आहे अधिकाऱ्यांची। या सर समोर बघू शकता तुम्ही, इथं पहिला मजला जो आहे इथे दाखवा सर, महिला व बाल कल्याण विभाग या विभागामध्ये आपण जाणार आहोत। आणि या ठिकाणी काय काय कामे केले जातात हे सर्व या कार्यालयाच्या समोरच इथे मोठे फलक सुद्धा लावण्यात आलेले आहेत, बघू शकता तुम्ही। बाल विवाह प्रतिबंध अधिनियम 2006। आता काय काय कामे केले जातात या सगळ्या कामांची तुम्ही चला पुढे दोघे जण। याच ठिकाणी ही सर्व माहिती या ठिकाणी दर्शविलेली आहे। कायद्यानुसार 18 वर्षापेक्षा कमी असलेली मुलगी आणि 21 वर्षापेक्षा कमी वय असलेला मुलगा यांचा विवाह करणे दखलपात्र गुन्हा आहे। अशा अनेक प्रकारचे विविध कामे याच कार्यालयाच्या माध्यमातून केले जातात। सरांना मी विनंती करणार आहे, सविस्तरपैकी असा छानपैकी हा व्हिडिओ तुम्ही शूट करायचा आहे। बघू शकता तुम्ही, मी या कार्यालयामध्ये आलो आहे, महिला बाल कल्याण विभाग जिल्हा परिषद लातूर, आणि अधिकारी आहेत हे सरांचा बोर्ड आहे, जावेद शेख सर। 1.5 तासापासून मी खाली त्यांची वाट बघतोय। 2 वेळेस या ठिकाणी मी येऊन सुद्धा गेलो, इथे विचारलं सुद्धा साहेब कधी येणार आहेत, येतील आता लगेच येतील। 2 ते 3 वेळा त्यांनी मला सांगितलं किती वाजता येतात नेमकं, इथं कोण आहेत, आम्ही त्यांच्याशी बोलण्यासाठी आलो। कोण आहेत इथं साहेब, तुम्ही बाहेर याल का, मी मध्ये येऊ तुम्हाला बोलण्यासाठी। हा सर या समोर या, जोशी साहेब आहेत का, येऊ शकतो सर मी मध्ये, या समोर या। नमस्कार साहेब, मी शिवाजीराव गायकवाड अहमदपूर येथून आलो आहे, आणि माझ्यासोबत हे 2 नागरिक आहेत। अहमदपूर तालुक्यातील वरवटी गाव आहे। मला तुमच्याशी खरं तर बोलायचंच नव्हतं, मला शेख साहेबांशी बोलायचं होतं, कारण ते महिला व बाल विकास अधिकारी जिल्ह्याचे आहेत। आता तुम्ही मला बोलावलात म्हणून मी तुमच्यापर्यंत ही कैफियत घेऊन आलोय। मला तुमचा परिचय पूर्ण द्या अगोदर। जोशी जी आर DR। बर, म्हणजे त्यांच्यानंतर तुम्ही कार्यभार पाहता का इथला? शेख साहेब कुठे आहेत? मी 2 तासापासून बघतोय सर, इथे कार्यालयामध्ये पाहिजेत ना, दुसरीकडे कशाला पाहिजेत साहेब? किती वाजताची आहे, कधीच आहे पत्र? साहेबांची भेट विषय त्यांची कलेक्टर ऑफिस। किती वाजेपर्यंत चालेल मीटिंग? 10:30 वाजता चालू झालेली। 10:30 वाजता सुरू झाली, ठीक आहे। आता वाजलेत 11:15, किती वाजेपर्यंत येतील साहेब? विचारून बघा, कारण का 1 तासाची असेल मीटिंग, थांबतो मी तोपर्यंत, कारण मला त्यांच्याशी संवाद साधायचा आहे। काय चाललंय त्यांच्या कार्यालयाच्या माध्यमातून हे जनतेला आणि प्रशासनाला आणि शासनाला दाखवून द्यायचं आहे। हा काय साधत ते सांगतो मी। हे नागरिक आहेत वरवटी गावचे, हा तुकाराम पोले आणि त्याचे वडील आहेत। यांचं लग्न होतं 20 मे रोजी, आणि 20 मे रोजी लग्न सुरू असताना आपल्या कार्यालयातून 2 अधिकारी आलेत। कुठून येतात मग? बालविवाह
प्रतिबंध काय कुठून रोखले जातात? इमारतीमध्ये तिथं महिला बाल कल्याण विभाग आहे, तिथून येतो. महिला बाल कल्याण त्या कार्यालयातून येतात? बर, मग मला तशी माहिती तरी द्या कुठून येतात, म्हणजे त्यांच्याकडे जातात. परंतु महिला व बाल कल्याण विकास अधिकारी स्टेटचं ऑफिस वरी आहे, त्यांच्याकडे ते लग्नाच्या संदर्भात असतं. तुमच्या कार्यालयाला बोर्ड लावून ठेवलाय ना इथे, 18 वर्षाखालील मुलगी जर लग्न करताना जर आणून आली किंवा 21 वर्ष त्या संदर्भात असल्यामुळे आम्ही भेटायचं कोणाला? तिथं ऑफिस आहे ना ते महिला बाल कल्याण. कोणत्या साहेबांना भेटायचं आम्ही? हा, विवाह प्रतिबंधक कायद्याचं जे आस्थापना आहे किंवा जो तक्रार येतात त्याची दखल ही जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी कार्यालय प्रशासकीय इमारत लातूर या कार्यालयामार्फत चालते. हे आमचं स्थानिक स्वराज्य संस्थेचं महिला बाल कल्याण आमच्याकडे त्याची आस्थापना आहे. त्याच्याकडे कुठलीही कारवाई केली जाते. हा, आता सांगतो तुम्हाला, ऐकून घ्या पुन्हा. याचं वय झालेलं आहे 23 वर्ष आहे आणि मुलीचं सुद्धा 18 वर्ष पूर्ण झालेलं आहे. आणि कोणीतरी खोडसाळपणाने सांगून टाकलं की मुलीचं बालविवाह सुरू आहे. मग त्याची चौकशी करून यायला पाहिजे ना काय अधिकाऱ्यांनी तिथं? त्यांनी आल्यानंतर गावात आल्यानंतर तिथल्या सरपंचाला विचारायला पाहिजे होतं, ग्राम विकास अधिकाऱ्याला विचारायला पाहिजे. त्यांनी कोणालाही न विचारता डायरेक्ट स्टेजवर जाऊन सगळा खेळ खंडोबा केला. वराडी लोक आलेले उठून गेले पोलीस यांच्या सोबत असल्यामुळे, आणि मग त्यांची सगळी धावपळ झाली. जेवण बनवलेलं सगळं वाया गेलं आणि त्यांची आज इज्जत जी आहे गावामध्ये धुळी समान मिळाली. मग ह्याला जबाबदार कोण आहे? जो तक्रारदार आहे, हा, ज्यांना तक्रार केली त्याचे तक्रारदाराचं नाव त्यांच्याकडे असतं. बर, त्यांच्याकडे असेल. त्यांच्याकडे बर, त्या कार्यालयामध्ये, आमच्या नाही. ठीक आहे, असंच मी तिथे जाणार आहे. परंतु तुम्ही काय करावं तुमचा साहेब वैयक्तिक प्रश्न आहे. मी तुम्हाला माहिती काय देतोय की जो तक्रारदार असतो त्या तक्रारदाराचं नाव त्या कार्यालयात उपलब्ध असेल ना, ऑनलाईन केलं म्हणून सांगितलं. जे असेल ते ऑनलाईन केलं, मग त्यांनी तक्रारी तथ्य आहे का नाही, तथ्य असेल तर काय करावं हा त्या कार्यालयाचा प्रश्न आहे, आमच्या कार्यालयाचा नाही ना. अलग लक्षात म्हणजे आम्ही तिकडे गेलं पाहिजे का? हो, ठीक आहे, तिथे जाऊ. आमच्या कार्यालयाचं अधिकाऱ्यांचं नाव मला सांगता मी फक्त कार्यालयाचं नाव सांगू शकतो, जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी प्रशासकीय इमारत लातूर. परंतु जिल्ह्याचे अधिकारी ज्यावेळी शेख आहेत ना त्यांच्या कॅबिनला आली होती. नाही, हे आमचं महिला बाल कल्याण, आमचं महिला बाल कल्याण वेगळं आहे, ते महिला बाल कल्याण वेगळं आहे, नागरी महिला बाल कल्याण वेगळं आहे. महिला बाल कल्याणचे 3 कार्यालय असतात. ठीक आहे, जातो. तुम्ही माहिती दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद. परंतु मी त्या कार्यालयामध्ये जाऊन घेतो. नाही सर, आपण तिकडे जाऊया थेट. चला. तर इथल्या अधिकाऱ्यांनी आपल्याला, कर्मचाऱ्यांनी, हे कार्यालय नाही याच कार्यालयाचा पदभार आहे लातूर शहरात त्या ठिकाणी आहे असं सांगितलेलं आहे. आपण तिथे जाऊया. या सर, चला या काका, या माझ्यासोबत. हेच आहे ते महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय लातूर. आणि आपण मध्ये जाऊया. आणि जावेद शेख सर या ठिकाणी आहेत. आपण त्यांच्याशी काय नेमका प्रकार झालेला आहे हे सांगूया त्यांना. त्यांनी कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे मी महिला व बाल विकास विभाग, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये आलो आहे. मॅडम नमस्कार. इथे आहात का आपण? मध्ये यायचंय मला. आपण अधिकारी आहात इथे, कर्मचारी कोणी? बरोबर. काय आपला परिचय? जिल्हा बाल संरक्षण कक्षामध्ये डाटा अनालिसिस. बरोबर. आम्हाला मेन मुख्य अधिकारी जे आहेत तिथले त्यांच्याशी बोलायचं आहे. अधिकारी आता सध्या कलेक्टर मॅडम. नाही, व्हिडिओ चालू राहू दे. म्हणजे आम्ही का आलो हे पुन्हा आम्हाला दाखवता येईल लोकांनाही आणि प्रशासनालाही, की काय नेमकं आपल्या कार्यालयातून होत आहे, कशा पद्धतीनं कारभार होत आहे हे आम्हाला दाखवायचं आहे. स्पष्ट म्हणजे तुमचा पारदर्शक कारभार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला मुळीच शंका नसावी. परंतु चुकीचे कामं काय व्हायला लागले तर ते जर होत असले तर खऱ्याला खरं आहे म्हणून सांगा, खोट्याला खोटं आहे म्हणून सांगा. बरोबर. तुम्हाला सांगतो, हा मुलगा आहे, याचं लग्न होतं 20 मे रोजी आणि आपल्या कार्यालयाच्या माध्यमातून बालविवाह रोखले जातात. आणि याच्या संदर्भात कोणीतरी माहिती दिली की बालविवाह चालू आहे वरवटी गावामध्ये. आणि अक्षरशः तिथं अधिकारी आल्यानंतर त्यांनी तपासणी केली. अगोदर यांनी आधार कार्ड दाखवलं तर ते आधार कार्ड मान्य करत नाही, केली नाही. बरोबर आहे, ते आधार कार्डावरून कसं मान्य करता येईल. पुन्हा त्यांनी मग शाळेचा निर्गम उतारा दाखवला आणि ती टीसी त्यांची बघितली, वय भरलेलं निघालं. मग त्यानंतर तुमच्या कार्यालयाचे अधिकारी गपचूप निघून आले. पुढे काय केले त्याचं
खोटी माहिती घेऊन आली तुम्ही. आल्यानंतर तिथे विचारायला पाहिजेत होतं. कोणाला विचारायला पाहिजे होतं? सरपंचाला विचारायला पाहिजे होतं, ग्रामसेवकाला विचारायला पाहिजे होतं, तिथल्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याला विचारायला पाहिजे होतं. परंतु त्या डायरेक्ट लग्नाच्या कार्यामध्ये तिथे गेले आणि त्यांच्यासोबत पोलीस होते, कर्मचारी. पोलिसांना लोक बघून सगळे वराडी मंडळी निघून गेले. त्यांनी शिजवलेलं अन्न 1-1.5 लाख रुपयांचं अन्न ते तर सोडूनच गेले ते, परंतु गावात त्यांची आज इज्जतीची बेइज्जत करून गेले ना. मग हेच काम होते का तुमच्या कार्यालयाच्या माध्यमातून? त्यांनी जर केले असतील, खरंच त्यांना जर पुरावा काही भेटला असेल त्यांच्यावर कारवाई केली पाहिजेत. आणि नसेल तर मग खोटे पुरावे घेऊन येऊन असं का लोकांची इब्रत मातीला मिळवतात, हे विचारायचं आहे. सर कार्यालयामध्ये आलो आहे इकडच्या जावेद शेख. हा 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 बर बर नाही, प्रत्यक्षात येऊन द्या म्हणून साहेबांना माहिती प्रत्यक्षात. कारण का मी दुसऱ्या कर्मचाऱ्यांना विनाकारण माझं वेटीस धरणे होऊ नये. कारण कार्यालयाच्या माध्यमातून काय व्हायलंय हे दाखवायचं आहे मला, बाकी काय नाही साहेब. आज एखाद्याची इज्जत जर मातीला जर मिळाली असेल तर मग महाराष्ट्र शासनानं तुम्हाला कशासाठी ठेवलं? इथं लोकांना आमच्या इज्जती मातीत मिळवण्यासाठी ठेवले का? हे बोलायचं आहे मला. सर विनंती आहे आपणास, प्रत्यक्षात येऊन त्यांना भेटून मला माहिती द्या म्हणावं. फोनवरून काही सांगू नका म्हणावं. हो हा मी तुमचा ऐका तर तुमचाच आहे, ठीक. तुमच्या बाजूने ऐका तर तुमच्याच बाजूने. फक्त आता त्यांनी काय म्हणजे इथं कार्यक्रम आहे, कार्यक्रम झाल्यानंतर भेटतो सर. मी कार्यक्रम झाल्यानंतर भेटतो साहेबांना. हो तुम्ही फोन लावा साहेबांना आणि बोलवा कार्यालयामध्ये. सर तुम्ही 10-15 अर्धा तास बसा, अर्धा तास बसू का इथे? ठीक आहे. किंवा सरांना बोलून मी तुम्हाला सांगते की सरांना यायला किती वेळ लागेल. सर कलेक्टर बोला ना. ऑफिसला मॅडम सोबत हो वेळ मीटिंग वेळ 10:30चा होता. ते बघितलो मी, पत्र बघितलो, 22 तारखेचं पत्र बघितलो मी त्यांचं. 10:30 वाजताची मीटिंग होती, 11-11:30 पर्यंत संपली असेल. आता बघा तुम्ही 12 वाजले. 10:30 आणखीन एक वेगळा दुसरा एक कार्यक्रम होता मॅडमकडे. एकच मिनिट मी सरांशी हा करा डिस्कस, बोला त्यांना, बोला आणि मला प्रत्यक्षात येऊन बोला म्हणा नेमकं काय चालू आहे ते. नाही ह्यांना दाखवून उपयोग नाही, हे कर्मचारी आहे त्यांचे, ह्यांना काय माहित असणार आहे. बरोबर मॅडम? हा जे मुख्य अधिकारी आहेत इथं, जिल्हाधिकारी, जे महिला व बाल विकास अधिकारी जे आहेत त्यांच्याशी आम्हाला विचारायचं आहे. बाकीच्या इतर लोकांना तुम्हाला काही बोलायचंही नाही. म्हणजे काय व्हायला हे त्यांनाच विचारावं लागेल ना, तुम्हाला ते थोडंच माहित आहे. भाऊ आपण अर्धा तास थांबायला इथं सांगितलेलं आहे. अर्धा तास 1 तास आम्ही थांबणार आहोत. आणि मुख्य जे जावेद शेख साहेब आहेत, महिला व बाल कल्याण विभागाचे अधिकारी आहेत जिल्ह्याचे, त्यांच्याशीच मी सगळं संवाद साधणार आहे. सुरू आहे प्रतीक्षा, कमीत कमी 15-20 मिनिट झालेत. आणखी वाट बघतोय साहेबांची. सर ते तुम्हाला जे सांगायचं ते सांगा सर. म्हणजे मी तुमच्या मध्ये येऊन कशाला ऐकू? आणखी तुम्ही मला काय सांगायचं ते सांगा बिंदास. हा सुरू आहे, चला. हो आलेत. येऊ का सर मध्ये? या सर या. नमस्कार सर, मी शिवाजीराव गायकवाड अहमदपूर इथून आलो आहे. आवाज बहुजनांचा हे चॅनल चालवतो आणि हे अहमदपूर तालुक्यातील नागरिक आहेत. वरवटी गावचे, वरवटी बोलण्याच्या याच्यामध्ये उच्चारामध्ये येत असेल असं. आणि ह्यांचं नाव आहे तुकाराम पोले. यांचं 20 मे रोजी विवाह होता. आणि यांचा विवाह होत असताना कोणीतरी माहिती दिली की बालविवाह सुरू आहे. मग ज्यांना माहिती मिळाली की मग पोलीस स्टेशनचा एक कर्मचारी आला तिथे अहमदपूरच्या, आणि त्याच्यानंतर आपल्या कार्यालयाचे 2 अधिकारी आले. बालविवाह प्रतिबंधक आम्ही रोखण्यासाठी आलो आहेत म्हणून त्यांनी तिथे माहिती दिली. ठीक आहे. मग त्यांनी ते बघायला पाहिजेत होतं काय स्थिती आहे अगोदर, खरंच बालविवाह आहे का. ते कोणतीही परिस्थिती न तपासता त्यांनी डायरेक्ट त्या लग्नाच्या वराडामध्ये गेले. लोक सगळे जमलेले होते, पाहुणे रावळे सगळे. आणि पोलीस आणि हे अधिकारी बघितल्यानंतर वराडामध्ये जे पाहुणे मंडळी जे आले होते
त्या अधिकाऱ्यांना बघून सगळे उठून गेले, निघून गेले, न जेवण करता. लाखो रुपयाचा खर्च करून तितकं जेवण बनवलेलं व्यर्थ गेलं. आणि इज्जतीचा पंचनामा गावामध्ये की बालविवाह झाला, असं झालं म्हणून. परंतु ज्यावेळेस मग ते सगळं झाल्यानंतर तुमच्या अधिकाऱ्यांनी, आपल्या कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी विचारणा केली, मुलीचं काय वय कुठे दाखवा. त्यांनी अगोदर आधार कार्ड दाखवलं. आधार कार्ड दाखवल्याच्या नंतर त्यांनी मान्य केलं नाही, आधार कार्ड हा वयाचा पुरावा नाही. मग काय पाहिजे, मग टीसी दाखवा किंवा निर्गम दाखवा. मग यांनी शाळेच्या संचालकाला विनंती केली, शाळेचं निर्गम दिलं त्यांना. दाखवा ते शाळेचं निर्गम, साहेबांना बघू द्या, दोघांची पण दाखवा, तुमची लग्नाची पत्रिका दाखवा. आणि मग या प्रकारे यांचं हे आधार निर्गम वर्ष दाखवा. हे मुलीचं निर्गम. हा किती भरले साहेब मुलं इथं? 18 वर्ष पूर्ण झालीत मुलीला. बसा खाली. हा मग हे सगळं न बघता त्या लोकांमध्ये गेल्यामुळं सगळे लोक निघून गेले आणि त्यांचं नुकसान एकतर झालं. इज्जतीचा पंचनामा केला गावामध्ये. तुमच्या कार्यालयामध्ये काय नोंद केली त्या अधिकाऱ्यांनी? तिथं येऊन काय केले? वरवंटी गावात येऊन इथं आले ना, शासनाचा खर्च करून आले त्या गावात, बरोबर. मग शासन त्यांना खर्च हे येण्या जाण्यासाठी देते. मग आता हे खोटी माहिती मिळाली, याच्याबद्दल तुम्ही काय प्रक्रिया पुढे केली आहे? कसं आहे सर माहिती आहे का, चाइल्ड हेल्पलाईन 109 बालकासाठी काम करणारी यंत्रणा. बरं, आमच्याकडे तक्रार आली तर तिथे जावंच लागतं सर. बरं, जावं लागतं. आणि असं नाही की तिथे नाही गेलो समजा तर आम्ही 24 तासाच्या आत आम्हाला कायद्याने सांगितलेलं आहे की तुम्ही कमीत कमी तिथे 2 तासाच्या आत पोहोचायला पाहिजे. लांब असेल तर प्रवासाचा खर्च मान्य आहे, प्रवासाचा वेळ जाऊन तिथे 2 तासाच्या आत तुम्ही पोहोचायला पाहिजे. हो साहेब, मान्य आहे. मग आता तिथे गेल्यानंतर प्रक्रिया त्यांनी काय करायला पाहिजे होती? गावातल्या सरपंचाला भेटायला पाहिजे होतं, ग्राम विकास अधिकाऱ्याला भेटायला पाहिजे होतं. हा बालविवाह इथं व्हायला तुम्हाला तुमच्या निदर्शनास आलं नाही का? तुम्ही का थांबले? त्यांना विचारायचं काम होतं ना त्यांचं. नाही कसं आहे सर, तुम्हाला सांगतो, अल्पवयीन मुलगी आहे का नाही याची खात्री करणार, मग पुन्हा ग्रामसेवकाला बोलवणार. मग खात्री न करता गेले. ग्रामसेवकाचा मोबाईल बंद होता. बरं, ग्रामसेवकाचा मोबाईल बंद होता, त्याच्यामुळे आम्हाला हे निर्गम उतारा मागावा लागला आमच्या कर्मचाऱ्यांनी आणि आधार कार्ड मागावं लागलं. मग खोटी माहिती देणाऱ्यावर काय गुन्हे दाखल करावे? खोटी माहिती आपल्या ह्याच्यामध्ये प्रोव्हिजन नाही. कसं नाही? खोटी माहिती आहे. मग एखाद्याचा आता तिथं येऊन इज्जतीचा पंचनामा करायचा आहे प्रोव्हिजन? नाही आम्हाला साहेब तुमचे अधिकारी आले पाहिजेत, हा आमचा प्रामाणिक हेतू आहे. बालविवाह रोखले गेले पाहिजेत. अग्रेसिव्ह होऊ नका. नाही अग्रेसिव्ह नाही सर, माझी विनंती आहे. मी चहा वगैरे घेणार नाही सर. मी बोलतो तुम्हाला अगोदर, ज्या ठिकाणी लिगल बालविवाह होतात त्या ठिकाणी तुमचे अधिकारी कर्मचारी पोहोचत नाहीत. कोण म्हणलं तुम्हाला पोहोचत? किती कारवाई केली या महिन्यातला दाखवा. या महिन्यात खूप मोठ्या होत्या, पण या ठिकाणी चुकीच्या माहितीच्या आधारे कसं आलात साहेब? तिथे तुमचे अधिकारी बोलवा त्यांना. का शहानिशा केली नाही त्यांना बोलवा. बघा, बालविकास मंत्री महोदय मंगल प्रभात लोढाजी, लातूर जिल्ह्यामध्ये काय सुरू आहे? आवाज बहुजनांचा न्यूजच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेसमोर हा गंभीर विषय मी मांडतोय. जिथे बालविवाह होतात तिथे जात नाहीत कर्मचारी अधिकारी, आणि जिथे साहेब खोटा आरोप नाही, मी तुमच्या समोर बोलतोय. त्यांना बोलवा तुम्ही. तुमचे अधिकारी जे आहेत त्यांनी चौकशी का केली नाही? विषय बोलवायचा नाही. बोलणार नाही. चला ठीक आहे. असेल तुमचे बालविवाह झाले, पण या ठिकाणी चुकीचं काम कसं झालं साहेब? समजा यांच्या होणाऱ्या वधूचं वय जर कमी असतं, साहेब मला बोलू द्या ना प्लीज. यांच्या वधूचं जर वय जर कमी असतं तुम्ही काय केलं असतं? आज इथं राहिले असते का? तुमच्याकडे बोलण्यासाठी आले असते. मग आता कायदेशीर कारवाई का होऊ नये? तुम्ही प्रोव्हिजन कसं नाही त्याच्यामध्ये साहेब? खोटी माहिती देणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्याचे प्रोव्हिजन नाही. असं तर आम्ही वरिष्ठांना विचारून करू कारवाई. विचारा तुम्ही, विचारा लगेच. मग आम्हाला कोर्टाचे दरवाजे ठोठावे लागतील साहेब. हो का सर? तुम्ही कायदेशीर करा. आम्ही कायदेशीर केलेलं आहे. आम्ही बेकायदेशीर कोणतं केलेलं आहे? आम्हाला फॉर्मला आम्ही तिथं गेलेलो आहे. हो, शहानिशा केलेली आहे. हो, त्या मुलीची शहानिशा केलेली अल्पवयीन आहेत का बघितलेलं आहे, आणि आम्हाला जसा कॉल आलाय तशा पद्धतीने आम्ही केलेला आहे. माहिती द्या. कोणाचा कॉल आला ते तरी ओपन करा. ते गोपनीय राहते सर. माहिती गोपनीय. म्हणजे खोटी माहिती देणारे सुद्धा गोपनीय ठेवता तुम्ही? गोपनीय राहते. खोटी माहिती देणारे पण गोपनीय राहते. खोटी माहिती देणारे पण गोपनीय राहते म्हणलं सर. ते गोपनीय राहते. गोपनीय माहिती देता येत नाही. आम्हाला तर माहिती मिळाली आहे साहेब, आम्हाला तर माहिती मिळाली आहे, परंतु
तुमच्या माध्यमातून त्यांचाही मार्ग मोकळा व्हावा ही आमची विनंती आहे. ज्या यंत्रणेकडून मिळाले आहे त्याचं स्वागत आहे, पण आमच्याकडून तुम्हाला माहिती दिली जात नाही. 1098 तुम्ही फोन करून बघा सर आणि खात्री करून बघा. हे गोपनीय आहे. 1098 बालकांची चाइल्ड हेल्पलाईन आहे. बालकाला मदत करणारी एक यंत्रणा आहे. कोणत्या बालकाला तिथे कोणते बालक होते? कोणते बालक? तिथे तर सगळे मॅच्युअर होते लोक. अहो तुमचे होते हो. 1098 वर कॉल करून आलात ना, भेटल्यानंतर झालात ना तिथे तुमच्या तिथे आले ना, मग तिथे कोणते बालक होते त्याची नोंद असेल ना तुमच्याकडे, या बालकाला सहाय्य केलं म्हणून. अहो बालकाला आणि जर झालं नसेल, समजा झालं नसेल ते बालक म्हणला गेला वधू बालिका होती असं तक्रार होती आमची. मग ते वधू बालिका नव्हतीच नव्हती की. वरिष्ठांना तुम्ही माहिती घ्या, वरिष्ठाकडून माझ्या समोर माहिती घ्या माझ्या विनंतीवरून. नाही आता कलेक्टर मॅडम मध्ये मीटिंग मध्ये सर मीटिंग मध्ये म्हणून मला पाठवलं यंत्रणा माझ्याकडे मी काम बघतो त्याचं, म्हणून मला सरांनी पाठवत. मी सुद्धा मीटिंग मधून आलो. ठीक आहे, तुमच्याकडे खोटी माहिती सुद्धा देणाऱ्याची माहिती मिळत नाही, गोपनीय असते. ठीक आहे. हॅलो, येणारे अधिकारी कोण? तुमचा फोन जरा मीटिंग मध्ये नंतर करतो. साहेब येणारे अधिकारी कोण आहेत त्यांचं तरी आम्हाला मिळेल. शेख साहेब आहेत ज्यावेळी शेख साहेब तुमचं बोलणं तुमचं. मी दमानंद कांबळे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी. बरं, मी साहेबांच्या अंडर काम करणारा कर्मचारी आहे. तुम्ही आले होते का तिथे? नाही, आमचे कर्मचारी माझ्या अंडर 10 कर्मचारी आहेत, त्याच्या अंडर कर्मचारी आहेत. आम्हाला शेख साहेबांशी बोलू द्या डायरेक्ट. आम्ही तुमच्याशी बोललो, तुमच्याशी बोलून आमचं समाधान पण झालं. काही माहिती तुमच्याकडून असमाधान मिळाली. बिलकुल. त्याबद्दल तुमच्या याच्या काही नाही. ज्यावेळेस शेख साहेबांशी आम्हाला बोलायचं आहे. ठीक आहे. हो, ज्यावेळेस शेख साहेबाला यायला कमीत कमी आणखी 1 तास लागेल. मीटिंग चालू आहे. मी 2 तास थांबतो. त्यांना भेटून तुम्हाला सांगा माझं काम आहे. हो येस, काय हरकत नाही. आता मॅडमने सांगितलं आम्हाला की एक 5 ते 10 मिनिटं मी आलो. मला फोन आला मी आलो. ठीक आहे, अर्धा तास 1 तास थांबतो. 1 तास लागेल. किती वेळ जाऊ शकते? मीटिंग चालू आहे. ठीक आहे, बसतो बाहेर आम्ही. बरं बसा. हो इथे वाच. हो इथे वाच. येऊ का सर? बोलायला या त्यांचा काहीतरी विषय चालू आहे. बसा काका. नाही सर, आम्ही काय बोलालो हे ऑन रेकॉर्ड राहावं. नाही आपल्या कार्यालयाचा पारदर्शक कारभार आहे. तुम्हाला काही भीती नाही ना? नाही साहेब, नाही. जे 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 कसं कुणाची परमिशन घ्यावं? तुमच्या कार्यालयातून काय व्हायला हे तुम्हाला सांगायला आलोय साहेब. ऑन रेकॉर्ड राहू दे ना. त्याचं नाही, त्याच्यामध्ये काय त्रास काय होणार आहे तुम्हाला? कशाची साहेब? मी विचारण्यासाठी आलोय. अगोदर मी तुम्हाला बोलतो. मी नाही बंद नाही होणार साहेब. बंद ऑन रेकॉर्ड असू द्या. तुम्हाला त्याच्यामध्ये त्रास होणार नाही. तुमच्या कार्यालयाचा पारदर्शक कारभार आहे, यामध्ये शंका नाही. परंतु जे व्हायला हे तुम्हाला सांगायला आलं आपल्या कार्यालयाच्या माध्यमातून काय होतं ते. काय बोलायचं बोला. तुम्हाला काय बाईट द्यायचं बाईट देतो मी. असं जरत नाही. मी पहिल्यांदा नाही काम करतो. 20 वर्षापासून काम करतो. कुठल्या नियमात बसत नाही. बाईट देता तुम्ही? नंतर भेटतो बाईट. तुम्हाला बाईट देतो, मुलाखत देतो, सगळं देतो ना. बर, ठीक आहे. करा सुरू केलं. या या सर. सर येऊ का मी? हां. शिवाजीराव गायकवाड अहमदपूर येथून या 2 नागरिकांच्या समस्या घेऊन आपल्याकडे आलो आहे. 20 मे रोजी तुकाराम पोले यांचा विवाह होता आणि विवाह सुरू असताना आपल्या कार्यालयातील 2 अधिकारी त्यांच्या विवाह कार्याच्या ठिकाणी गेल्यानंतर हा बालविवाह आहे म्हणून आम्ही इथं आलो आहोत असं त्यांना सांगितल्यानंतर त्यांच्यासोबत पोलीस कर्मचारी होते. पोलीस कर्मचारी आणि हे बालविवाह प्रतिबंधित कार्यालयाचे अधिकारी बघितल्यानंतर वराडी मंडळी तिथून उठून गेले. उठून गेल्याच्या नंतर मग त्यांनी केलेला जो अन्नाचा जो आहे खर्च वाया गेला. उलट त्यांच्या इज्जतीचा तिथं गावामध्ये पंचनामा झाला आणि नंतर त्यांनी चौकशी केली की मुलीचं वय किती आहे. त्यांनी आधार कार्ड दाखवलं. आधार कार्ड दाखवल्याच्या नंतर आधार कार्डचा प्रूफ त्यांनी मान्य केला नाही आणि ते योग्य होतं. आणि नंतर मग ज्या शाळेत
मुलगी वधू मुलगी ज्या शाळेत शिकली त्या शाळेच्या संचालकांकडून जाऊन शाळेतून तिचा निर्गम उतारा आणला आणि तिचं वय बघितलं तर वय पूर्ण झालेलं होतं. मग हे अधिकारी अर्धी कच्ची माहिती घेऊन त्या ठिकाणी जातात आणि त्यामुळे लोकांना असं इज्जतीचा पंचनामा व्हायला लागला. त्याबद्दल तुमची भूमिका काय आहे? आपल्या कार्यालयातले अधिकारी 20 मे रोजी वरवंटी गावामध्ये गेले होते, त्या संदर्भात तुम्ही काय भूमिका घेणार आहात? आपल्याकडं बालविवाह रोखण्यासाठीची विशेष मोहीम चालू आहे. आपल्याला सर्वांना माहीतच आहे की बालविवाह हा कायद्याने गुन्हा आहे. मुलीच्या लग्नाचं वय 18 वर्ष आहे आणि मुलाच्या लग्नासाठी 21 वर्ष आहे. आणि ह्या बालविवाहाच्या अंतर्गत जर कोणी येत असेल, म्हणजे बालविवाह कायद्याने गुन्हा असून पण जर कोणी करत असेल तर त्याच्यासाठी आपल्याकडं बाल संरक्षण अधिकारी कार्यालयाची टीम आहे. आपल्याकडे चाइल्डलाईनची वेगळी टीम आहे. चाइल्डलाईन म्हणजे बालकांच्या मदतीसाठी एक फ्री क्रमांक आहे 1098. त्याच्यावर प्रत्येक नागरिक कॉल करून माहिती सांगू शकतो आणि निनावी ते माहिती गोपनीय ठेवून त्याची चौकशी करून त्याच्यावर कारवाई करणं अपेक्षित असतं. ही आपली स्टँडर्ड प्रोसिजर आहे. आणि त्या अनुषंगाने आज जर बघितलं तर आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास आतापर्यंत 93 बालविवाहाच्या संदर्भात तक्रारी आल्या होत्या. 93 तक्रारीमध्ये आपण शहानिशा केली. काही विवाह घडण्याआधी आपण रोखले आणि काही विवाह घडल्यानंतर मात्र त्यांच्यावर FIR दाखल करण्याशिवाय पर्याय उरत नाही. त्याच्यामुळे आपण पोलिसाची मदत घेऊन तिथं जात असतो, आपली यंत्रणा तिथं जात असते. निश्चितपणे ह्या प्रकरणामध्ये थोडंसं वेगळं आहे. याच्यामध्ये कुणीतरी जाणीवपूर्वक खोडसाळपणाने किंवा अर्धवट माहितीच्या आधारे तक्रार केलेली दिसून येत आहे. तर असा हा पहिलाच अनुभव आहे या जिल्हा कार्यालयाचा. आणि ह्या टीमला मी त्या पद्धतीनं सूचना देणारच आहे, कारण त्या 2 आमच्या चौकशी अधिकारी आणि पोलीस अधिकारी ह्या तिघांनाही मी सूचना देणार आहेत माझ्या पद्धतीनं. कारण अशा तक्रारी येऊ शकतात हे त्यांच्या गावी नसल्यामुळं किंवा त्यांना तशी कल्पना नसल्यामुळं कदाचित झालं असेल, पण इथून पुढे निश्चितपणे त्यांच्यामध्ये सुधारणा होईल. दुसरी गोष्ट, ज्यांनी तक्रार केलेली आहे त्याच्याविषयी काय करावं याच्या काही गाईडलाईन आपल्याकडे नाहीत. मात्र निश्चितपणे असं जर तक्रार तो हॅबिच्युअल असेल, कुणी जाणीवपूर्वक करत असेल तर त्यालाही इथं बोलवून समज देण्याचं काम या कार्यालयामार्फत निश्चितपणे करण्यात येईल. साहेब, आपल्या कार्यालयाकडे कॉल करण्या अगोदर महिला समुपदेशनाकडे त्यांनी कॉल केला होता, त्या आधारे आम्हाला माहिती मिळालेली आहे. आम्ही तुमच्या निदर्शनास आणल्यानंतर तुम्ही त्यांच्यावर कारवाई करावी. यस, निश्चितपणे आपण महिला समुपदेशन केंद्राचं पण नाव घेतलं. महिला समुपदेशन केंद्रालाही कायदा माहीत आहे आणि त्याच्या अनुषंगाने त्यांनी पण काहीतरी खातरजमा, कारण तेही संरक्षण अधिकारी म्हणून घोषित आहेत, तर निश्चितपणे त्यांनाही आम्ही या चौकशीमध्ये घेऊ. आणि निश्चितपणे आपल्याला जो त्रास झालेला आहे त्याबद्दल निश्चितपणे या कार्यालयाच्या वतीनं आपली क्षमा मागतो. मात्र याचा अर्थ असा नाही की आम्ही चूक केलेली आहे, कारण तो स्टँडर्ड प्रोसिजरचा भाग आहे. 93 ठिकाणी आपण सक्सेसफुली रोखलेले आहेत. आता एक ठिकाणी झालं, निश्चितपणे इथून पुढे दुसरीकडे होणार नाही. याच्यासाठी खातरजमा करण्यासाठी आपण लेखी पण कळूया आणि निश्चितपणे जो याच्यामध्ये बदमाशी करणार असेल त्याला मात्र निश्चितपणे सामोरं जावं लागेल. आपल्या कार्यालयाच्या मार्फत जे अधिकारी म्हणून तिथं आले त्यांची जी प्रक्रिया आहे, त्यांची नियमावली जी आहे, तिथं गावात आल्यानंतर गावातील ग्रामविकास अधिकारी असतील तथा सरपंच असतील, सरपंच जर नसतील तर सदस्यांना त्यांनी भेटायला पाहिजे होतं, माहिती घ्यायला पाहिजे होती. परंतु ते न करता त्यांनी डायरेक्ट लग्न विवाहाच्या कार्यामध्ये गेल्यामुळे सर्व खेळ खंडोबा झाला आणि त्या भावना दुखावल्या गेल्या. त्यांची आज इज्जत जी आहे लोक त्यांना वेगळ्या दृष्टीने बघतायत. म्हणून तुमच्या कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी आणि त्यांच्यावर काय कारवाई होणार आहे आपल्या माध्यमातून? ते सुरुवातीलाच मी सांगितलं ना की अधिकाऱ्यामध्ये काय लॅकुना झाला तर त्याच्यामध्ये कारण तेच आहे की तक्रारीमध्ये तथ्य असतं आणि त्याच्या भरोशावरच आपण तिथं जातो. आता याच्यामध्ये तक्रारीत तथ्य आहे का नाही हे खातरजमा करणं अपेक्षितच आहे. मी थोडीशी चर्चा केली तर असं कळलं की काही जणांचे मोबाईल बंद होते म्हणून त्यांना चर्चा करता आली नाही. परंतु आता आपण लेखी निर्देश देतोय की तिथले कमीत कमी 3 जणांशी चर्चा करूनच मग पुढची कारवाई करावी. या पद्धतीने निश्चितपणे करू. ह्याच्यामध्ये कोणी जाणीवपूर्वक केलं असेल तर त्याला कारवाईला सामोरं जावं लागेल. खूप धन्यवाद सर. खऱ्या अर्थानं मंडळी, आवाज बहुजनांचा न्यूज चॅनलच्या सर्व दर्शक मंडळींना विनंती असणार आहे, ज्या ठिकाणी खरेच बालविवाह होत असतील तर तुम्ही 1098 या क्रमांकावर 100% माहिती द्या. परंतु एखाद्याच्या जर जाणीवपूर्वक त्याच्या इज्जतीचा पंचनामा करायचा म्हणून जर तुम्ही करत असाल तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे, हा आमचा उद्देश आहे. तुमच्या नजरेसमोर सुद्धा कुठे जर बालविवाह जर होत असतील तर शासकीय कार्यालयामध्ये नक्कीच कळवा आणि बालविवाह रोखण्यासाठी तुम्ही सुद्धा सहकार्य करा. आणि जिथे खोटे होत असेल तिथे आम्हाला सुद्धा कळवा. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता. शिवाजीराव गायकवाड, लातूर. आवाज बहुजनांचा.